आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक्सपिरियन्स खेळाडू अमोलजी भोजने सर यांच्या नेतृत्वाखाली आज संघ खेळताना दिसतोय. ज्या खेळाडूने क्रिकेटची सेवा कोल्हापूर क्रिकेटची सेवा भरपूर वर्ष केली. हो पहिला चेंडू कमाली जर पाहायला भेटतो आडव्या बॅटने इथे मात्र फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा खास नाहीये आणि तरी देखील एकेरी धाव आहे. नक्कीच ही मॅच चांगल्या प्रकारे होणार या चक्काने, कारण का दोन्ही संघांकडे तेवढीच तगडी फौज जरूर आपल्याला पाहायला भेटेल आणि म्हणूनच ही मॅच जी आहे ती तगडी मॅच पाहायला भेटेल. पहिली मॅच थोडीशी एकतर्फी जरूर झाली आहे, परंतु या मॅच वरती प्रेक्षकांच्या नजरा जरूर खेळताना दिसतील. रिवर्सचा फटका खेळला गेलाय, सुरेख फटका आहे. त्यानंतर जर पाहायला गेला तर फटका फसलाय. उर्वरित कामगिरी क्षेत्ररक्षकाने पूर्ण केले. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन सचिन देशमुखच्या जाळ्यामध्ये. थँक्यू इथे जादूगारांनी जादू चालवायला सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट इथे मात्र मिळवली गेली. समीर इथे मात्र माघारी परतलेत. समीर खान मॅन फ्रॉम सरनोबतवाडी रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला. समीर खानच्या माध्यमातून वय वर्ष 18 युवा खेळाडू आहेत समीर खान. नक्कीच असंच फायटर्स त्यांचा जर पाहायला गेलं तर घरचा संघ आणि या घरच्या संघातून चांगली कामगिरी यांच्या माध्यमातून झाली होती. परंतु या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आपली बहुमूल्य किमती विकेट इथे मात्र गमावून बसले आहेत. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजे सागर पाटील. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने घेऊन काढले चेंडूला. त्यानंतर धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. सागर पाटील मॅन फ्रॉम मलकापूर शाहूवाडीचा हा खेळाडू. रणजित यायचा आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घ्यायचा. रणजित 4 चेंडू झालेत आणि या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. नक्कीच प्रयत्न असतील की रोहित खांडेकरच्या विरोधात सावध दाखवण्याची ते प्रयत्न जरूर इथे मात्र दाखवले जात आहेत. रोहित खांडेकरच्या विरोधात इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. जी चूक जयसिंग पाटील आणि कंपनीने केली होती ती चूक जर आपण केली तर नक्कीच रोहित खांडेकर जरूर आपल्यावरती आवी होताना दिसतील. युवराजजी पाटील पोलीस यांच्या शुभ हस्ते इथे मात्र जो पुरस्कार जो आहे तो दिला जाईल रणजितला. हो काय चेंडू टाकलाय. नक्कीच मॅजिक चेंडू आहे. वाटलं होतं चेंडू बाहेरच्या दिशेने जाईल, परंतु हलकासा टर्न हा आतल्या दिशेने वळताना दिसतोय. हा चेंडू कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली. हो काय चेंडू टाकलाय. कमालीची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गडगडाट देखील होऊन जाऊ द्या मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी रोहित खांडेकरच्या माध्यमातून राहिली आहे. षटक संपलाय. पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा एका कडेच्या मोबदल्यावरती एलजी स्पोर्ट्स संघ. इथे टू व्हीलरची चावी हरवली आहे. जर कोणाला मिळाली असेल तर प्लीज चावी जी आहे ती चावीला 3 किल्ले आहेत. जर कोणाला मिळाली असेल तर प्लीज आणून द्यायचे. रोहित खांडेकर आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 मॅच मध्ये 12 विकेट या खेळाडूंनी मिळवल्यात. त्यामध्ये सर्वात बेस्ट आहे तो म्हणजेच 7 विकेट. 5 धावा खर्च करताना 7 विकेट मात्र मिळवले गेल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. दुसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती.
अजित खांडेकर युवा गोलंदाज. ओहो काय चेंडू टाकला, अप्रतिम गोलंदाजी. दोन्ही गोलंदाजांनी जर पाहायला गेलं तर समोरच्या संघांना अक्षरशः जखडून ठेवलंय. या सेमीफायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये देखील पहिल्या 2 षटकांमध्ये अप्रतिम, पहिल्या 7 चेंडूमध्ये वर्चस्व गाजवलं जात आहे एसडी स्पोर्ट्सच्या विरोधात. जनसेवा स्पोर्ट्स नक्कीच चांगला संघ इतिमध्ये पाहायला मिळतोय. या संघाची गोलंदाजी अप्रतिम पाहायला भेटली. तर दुसऱ्या बाजूने देखील एक चांगला संघ आहे. एक मिनिट. लेग बायच्या स्वरूपामध्ये या धावा आहेत. 3 स्टंपिंग साठी पिंटू कामकर यांच्याकडून 21,000 रुपये. ओहो सुशीलला इथे पत्र करून ठेवलाय. ज्या सुशीलने जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये चांगले धावा बनवले आहेत, ज्याच्या बॅट मधून धावा आल्या आहेत, त्या सुशीलला कुठेतरी हे जकडून ठेवलं जाते. मॅन फ्रॉम आरळे आरळे संघाकडून चांगला खेळ यांच्या माध्यमातून साकारला जातो. ओहो नक्की चांगला चेंडू आहे, अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं इतकं थोडं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अजित खांडेकर 10 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या जात आहेत जनसेवा स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. ओहो हा फटका तर चांगला केला गेलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला आहे आणि त्यानंतर 4 धावा संघाच्या खात्यामध्ये आहेत. सुशील गायकवाड आणि आता सुशील गायकवाडच्या बॅट मधून धावा यायला सुरुवात झाली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 7 धावा धावपकामध्ये. नक्कीच प्रेक्षकांसाठी एक मनोरंजन म्हणजे डान्सिंग अंपायर मनीष काळे सर जे ओळखले जातात डान्सिंग अंपायर साठी. ओहो हो काय चेंडू टाकलाय, मॅजिक चेंडू आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू आणि षटकाची सांगता. षटक संपलंय. 7 धावा इथे मात्र 2 षटकामध्ये बनवले गेलेत. धावसंख्येचा जर विचार केला तर 7 धावा 12 चेंडूमध्ये फक्त 7 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात आणि एक विकेट, एक किमती विकेट देखील गमावली गेली. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाजचा संदीप यादव नवीन गोलंदाज. मॅन फ्रॉम माळवाडी संदीप यादव इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसत. ओहो चांगला चेंडू असेल. संदीप यांच्यासाठी बक्षीस आलंय एका विकेट साठी. पुण्याकडून सूरज गायकवाड सर यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आलंय. ओहो वेगात टाकला चेंडू, वेग आहे. नक्कीच मिस्टर एक्स्ट्रा. ओहो पंचांचा इशारा पहा. ओहो पंचांनी कमाल दाखवायला सुरुवात केली. यासाठी ओळखले जातात एमके म्हणजेच मनीष काळे मॅन फ्रॉम सोलापूर. या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका खेळायचा प्रयत्न रिझन मध्ये फटका खेळला गेलाय. त्यानंतर याचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती साकारली गेली. धावसंख्येचा जर विचार केला तर 9 धावा धावपटकावरती लागले जाते. मनीष काळे नक्कीच डान्सिंग अंपायर मनीष काळे हे नाव जर युट्यूब वरती सर्च केलं तर त्यांच्या अदा ज्या आहेत त्या डान्सिंगच्या अदा जरूर आपल्याला पाहायला भेटेल.
ओहो, थोडासा अतिरिक्त बाउन्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिस्टर एक्स्ट्रा कुठेतरी रोकायला लागतील या धावा. कारण का धावसंख्या आता मात्र कुठेतरी आकार घेताना दिसतीये. वन भाऊचा इशारा देखील दिला जातोय. संदीप कुठेतरी थोडस एक्स्ट्रा धावा खर्च करताना दिसत आहेत. रोकायला लागतील संदीपला. जोशीच्या बॅटमध्ये इथे मात्र कार्पेटच्या साईडने फटका केला गेलाय. त्यानंतर रनआउटची संधी आहे. ओहो, जर पैकी जर गोलंदाजी हातामध्ये केली असती तर नक्कीच या चेंडूवरती सुशील कुठेतरी फसताना जरूर पाहायला मिळाले असते. परंतु तसं चित्र आपल्याला पाहायला भेटलं नाहीये. कारण का क्रिकेट हा जर खेळ नाहीये. क्रिकेट हा मैदानावरती काय करतात त्याच्यावरती अवलंबून असणारा खेळ आहे. नासिक नाव विकेट फटका सजवायचा होता, परंतु त्यानंतर संपर्क हा देखील महत्वाचा आहे. संपर्क झाला नाहीये. माईक वास येतो. सॉरी, मला ते गरगरायला झालं. काय करत ओहो, चांगला चेंडू आहे. शेवटच्या क्षणी इथे मात्र बॅटचा फेस खोलला आणि त्यानंतर स्वतःचा स्पेस इथे मात्र बिघडून घेतलाय. सुशील इथे मात्र बॅक टू द पेव्हलियन. काय काय आम्हाला माहिती थँक्यू डीजे. नक्कीच एक मॅजिक चेंडू पाहायला भेटला आणि या मॅजिक चेंडू वरती मॅजिक झाले सुशील गायकवाड, ज्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये धावा आल्या होत्या. त्याच फलंदाजाला इथे मात्र महत्वाच्या मॅच मध्ये जखडून ठेवला गेलाय. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटली संदीप यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती तरी पाचव्या चेंडूवरती या मॅजिक पाहायला भेटली. म्हणजेच या षटकातील अजून देखील शेवटचा चेंडू आहे. सलग 3 षटकारांसाठी पिंटू सर यांच्या माध्यमातून, पिट्टू शेट यांच्या माध्यमातून 11,000 रुपये असतील. सलग 3 षटकार पिंटू शेट यांच्या माध्यमातून 11,000 रुपये. आता मात्र मालिकचा सुपरस्टार अर्जित सोरसे, ज्या खेळाडूने ओहो हो काय फटका केलाय. फटका तर चांगला आहे, परंतु डिक्लेअर झोन मध्ये आहे. 2 धावेसाठी फटका केला गेलाय. षटकाची सांगता 3 षटकामध्ये बनवल्या गेल्या आहेत. 14 धावा 2 गाडीच्या मोबाईलवरती. आता बरोबर येते ना. आता ठीक आहे ना. कमेंट नाही ना बघ. सांगतो 3 षटकाची इतिवृत्त सांगता झाली. 3 षटकामध्ये बनवले गेले 14 धावा. थोडस जर पाहायला गेलं तर कासवाची गती दिली या धावफलकाला. पिंटू शेट जर पाहायला गेलं तर 97 मध्ये यांनी यष्टीरक्षकाची भूमिका जी आहे ती चांगल्या प्रकारे पार पडली होती. नक्कीच एक 97 चे एक सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून यांची ख्याती देखील आहे आणि यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात केली जाते. मनीष काळे सर नक्कीच डान्सिंगचे आता जरूर त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतील. तिचे मास्टर चांगले सॉंग लावायचे आहेत षटकार आणि चौकार गेल्यानंतर. गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. ओहो, चेंडू पहिला चेंडू एक्स्ट्रा. मिस्टर एक्स्ट्रा. ओहो, अदाकारीला सुरुवात झाली आहे. मिस्टर एक्स्ट्रा. बॉलर नेम सांगायचंय. बॉलर नेम. बॉलर नेम. ओहो, आखो डब्याचा चेंडू आहे. बॉलर संदेश आहे, बरोबर. संदेश इतिवत्र गोलंदाजी मार्कवरती आले. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावा खर्चीला गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इतिवत्र कमबॅक केलाय आणि अर्जितकडे जर पाहायला गेलं तर एक्सपिरियन्स आहे आणि तो थोडासा शेअर केला जातोय सागरच्या बरोबरीने. सागर पाटील आणि देखील चांगला खेळ केलाय. जर पाहायला गेलं तर कोकणामध्ये देखील या खेळाडूचा खेळ आपण पाहत आलोय.
ओहो दिमागतीचा चेंडू आहे, चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि त्यानंतर धावा रोखल्या जाते. कुठेतरी आत्मविश्वासही कमी पाहायला भेटते, परंतु आत्मविश्वास जागरूक करावा लागेल कारण का ही मॅच महत्वाच्या क्षणातली मॅच आहे. धावा बनवायला लागतील. ओहो काय चेंडू टाकलाय, मॅजिक चेंडू नक्कीच हा चेंडू जरूर जरूर व्हायरल होताना दिसेल. काय चेंडू टाकलाय, चेंडू पडल्यानंतर जर पाहायला गेलं तर आतल्या दिशेने कोण बदलताना दिसलाय आणि त्यानंतर सर्वोत्तम क्षेत्ररक्षण ओल्ड इज गोल्ड अमोलजी भोजने सर यांच्या माध्यमातून कलेक्ट केला गेला चेंडूला आणि त्यानंतर चेंडू जो आहे तो अजून एक चेंडू निर्धाव येतोय. सलग जर पाहायला गेलं तर वाईट चेंडू टाकल्यानंतर सलगचे तीन चार चार चेंडू इथे मात्र निर्धाव टाकले गेलेत. सलग चार चेंडू इथे मात्र निर्धाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी सागरला जर पाहायला गेलं तर ही मॅजिक कळत नाहीये, परंतु ओळखावे लागेल ही बोटांची जादू. फुलटॉस आहे, कार्पेटच्या साह्याने फटक्याला केल्यानंतर रोहित काटेकर तिथे मात्र डीप कव्हरला इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना दिसतील. डीपला इथे मात्र प्रोटेक्शन दिलं गेलंय. कव्हरला इथे मात्र फटका केल्यानंतर डीपला इथे मात्र प्रोटेक्शन दिलं गेलंय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर पॉइंटले क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर जर पाहायला गेलं तर डीप डीप कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षण पाहायला भेटतात. होय होय. यानंतर आपल्याला एक प्रेक्षणीय सामना देखील पाहायला भेटेल. यंग ब्रिगेडच्या विरोधात यंग ब्रिगेड कोतोलीच्या विरोधात ओल्ड इज गोल्ड कोतोली. हो हो काय चेंडू टाकलाय, नक्कीच अर्जित सोरसया देखील जर पाहायला गेला तर रोखून द्यायला गेलाय. षटकाची इथे मात्र जर पाहायला गेलं तर सांगता झाली आहे. चार षटकाची सांगता आणि या चार षटकामध्ये फक्त 16 धावा, चारची सरासरी राखण्यामध्ये यश आले आतापर्यंत. गोलंदाजी काबिले तारीफ. थोडस जर पाहायला गेलं तर फुटवरची कमी कुठेतरी पाहायला भेटली या चेंडूवरती. अर्जित सोरेसीच्या माध्यमातून फुटवर दाखवावं लागेल, थोडस शफल होऊन खेळावं लागेल, त्यानंतर चांगल्या प्रकारे रेड करावं लागेल. ज्यासाठी ओळखले जातात अर्जित सोरसे, ती ओळख कुठेतरी पुन्हा एकदा दाखवावी लागेल या महा केपीएल मध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती एक यशस्वी गोलंदाज आपल्याला या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज जरूर मिळालाय. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 मॅचेस मध्ये 12 विकेट मिळवल्यात. सर्वात बेस्ट जर पाहायला गेला तर 5 धावा 7 विकेट. नक्कीच हा चेंडू जर पाहायला गेला तर खराब होता. थोडस जर पाहायला गेला तर उजव्या बाहेरचा चेंडू होता आणि त्यानंतर त्या चेंडूला चिडचाडी करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू निर्धाव आलाय. थोडस जर पाहायला गेलं तर प्रेशर पाहायला भेटतं या महत्वाच्या मॅचचा आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर धावा रोखल्या जात आहेत. 16 धावा 2 गड्याच्या बोबद्यावरती. सलग 2 षटकांसाठी हे पिंटू शेट्टी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. ओहो या आधीचा चेंडू जर पाहायला गेला तर बाहेरच्या दिशेने वळण करणारा आणि त्यानंतर थोडस जर पाहायला गेला तर चेंडूला आत बाहेर करण्याची क्षमता आहे. एकाच टप्प्यावरून दोन्ही दिशेला चेंडू वळवण्याची ताकद आहे या खेळाडूच्याकडे. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण थोडेच गोलंदाज पाहिलेत. एक जर पाहायला गेला तर नाझीम गुल्ली असतील, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सुलतान खान असतील, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आता कोल्हापूरमध्ये जर पाहायला गेलं तर रोहित खांडेकर. याच ओव्हरमध्ये आपल्याला 2 षटकार मारायचे आहेत आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मिळत जाईल पिंटू शेट्टी यांच्या माध्यमातून. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र कुठेतरी अडचणीत आले. महत्वाची विकेट इथे मात्र मिळवली गेली आहे. रोहित खांडेकरच्या माध्यमातून अप्रतिम इथे मात्र जलटिपला गेलाय आणि अर्जित सोरसे बॅक टू द पेव्हलियन.
नक्की चांगली गोलंदाजी यांची ताकद आहे आणि यांची ताकद आहे ती म्हणजे रोहित खांडेकर आणि तीच ताकद इथे दाखवली गेली आहे. नवीन फलंदाज जर पाहायला गेलं तर रोहित खांडेकर बॉलिंग करतो. धीरज मगदूम. धीरज मगदूम यांच्यासाठी पिंटू शेठ यांच्यामधून बक्षीस आले सलग 3 षटकारांसाठी 21,000 रुपये. सलग 3 षटकारांसाठी पिंटू शेट्टी यांच्यामधून 21,000 रुपये बक्षीस. एक खास बक्षीस धीरज मगदूम यांच्यासाठी असेल. फुलटॉस आहे त्यानंतर या चेंडूवरती स्वीप केला गेला एकेरी धावेसाठी क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळते. तोपर्यंत एकेरी धावा धावसंख्येचा जर विचार केला तर 18 धावा फरकावधी 17चा खतरा होता आणि तो पल्ला पार केला गेलाय खतऱ्याचा. धावसंख्या 18. नक्कीच 3 गड्याच्या बोबल्यावरती 18 धावा. हो चांगला चेंडू आहे मॅजिक चेंडू आहे आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता देखील आहे. 5वं षटका इथे मात्र सुरुवात झाली आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या धावून पोहोचली फक्त 18 धावा आणि 3 विकेट. त्यामध्ये अर्जित सुरसेची एक महत्वाची विकेट देखील पाहायला मिळाली. नक्कीच या स्पर्धेमध्ये ड्रोनच्या माध्यमातून देखील आपण लाईव्ह प्रेक्षेपण जरूर पाहताना दिसतोय आपण. हा चेंडू खराब होता आणि त्यानंतर या चेंडूवरती फटका केला गेलाय. डिक्लेअर झोन साठी हा फटका केला गेलाय. 2 धावा जरूर मिळतील आणि या 2 धावीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20 धावा. 5 षटकांचा खेळ संपुष्टात. 5 षटकामध्ये 20 धावा म्हणजेच उर्वरित 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये आपल्याला रणजित सलगर व्हावं लागेल कारण का अशाच प्रकारे संघाची धावसंख्या होती आणि तिथूनच रणजित सलगरने मगाच्या मॅच मध्ये तब्बल 45 धावा कुठल्या होत्या 18 चेंडू मध्ये आणि तीच पारी कुठेतरी धीरज मगदूम आणि सागर पाटीलला करावी लागेल. सागर पाटील थोडंसं स्ट्रगल करताना दिसत आहेत या मॅच मध्ये. चेंडूला रेड करण्यामध्ये अपयशी ठरत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त चेंडू आतापर्यंत निर्धाव केले आहेत. 14 चेंडूचा सामना केलाय फक्त 7 धावा त्याच्या माध्यमातून बनवले गेले आहेत. 14 चेंडू मध्ये फक्त 7 धावा. धावसंख्येचा जर विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यावरती 20 धावा. ओहो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती फटका बदलाय. थोडस जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. नतीजा 2 धावा असतील. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये म्हणजे धावसंख्या धावून पोहोचली आहे 22 धावा फरकावरती. करंट रन रेटचा जर विचार केला तर 4.13 ची सरासरी आणि 13च्या सरासरीने धाव बनवले जाते. 4.13च्या सरासरीने. नक्कीच आपण ड्रोनच्या साहाय्याने दृश्य पाहतोय. लाईव्ह प्रेक्षेपण या ड्रोनच्या साहाय्याने अप्रतिम क्लॅरिटी आहे. ड्रोनच्या माध्यमातून हे दृश्य ओहो कार्पेटच्या साहाय्याने फटकाला खेळला गेलाय. वी झोन मध्ये फटका केला गेला. त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झाले आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या आहेत कारण का संघ अडचणीत आहे आणि या एकेरी दुहेरी धावीसाठी जो संघर्ष आहे आणि त्याचमुळे एकेरी दुहेरी धावाला देखील महत्व आलंय. धावसंख्येचा जर विचार केला तर 24 धावा फरकावरती लगावले जात आहेत. 24 धावा 24 धावा. ओहो बॅकफुट वरती गेले त्यानंतर पॉईंटच्या दिशेने फटक्याला केला गेलाय आणि या चेंडूवरती जर पाहायला गेला तर फलंदाज हा रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी. अजून एक विकेट.
फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला एमके म्हणजे डान्सिंग अंपायर यांची अदा जर पाहायला भेटेल या मॅच मध्ये देखील. ओके, षटकार आणि चौकारावरती आपल्याला डीजेच्या तालावरती एमके सर म्हणजे डान्सिंग अंपायर म्हणजे काळे सर अँड फ्रॉम सोलापूर हे नाव जर युट्यूब वरती सर्च केलं तर नक्कीच त्याची अदा जी आहे ती आपल्याला जरूर पाहायला भेटेल. डान्सिंग अंपायर म्हणून यांची ख्याती जरूर आपल्याला पाहायला भेटेल सोलापूरमध्ये. म्हणूनच आज त्यांना इथे मात्र या स्पर्धेमध्ये खास बोलावलं गेलंय. डान्सिंग अंपायर म्हणून यांची ख्याती देखील आहे. त्याचबरोबर एक मोटिवेटर देखील आहेत. व्याख्यान माला देखील यांच्या माध्यमातून घेतल्या जातात. एक सर्वोत्तम पॅकेज म्हणजेच एमके सर चोवीसावा दफकावरती नक्कीच 6 षटक प्रगतीपथावरती आहे. आणि म्हणूनच कुठेतरी जर पाहायला गेलं तर थोडस जागृत व्हावं लागेल फलंदाजांना. संघ अडचणीत आहे. 24 दफकावरती 4 गडीच्या मोबदल्यावरती या 24 करण रन जर विचार केला तर 4 पॉईंट फक्त 24 रन रेट वाढवावं लागेल. धीरज जर पाहायला गेलं तर बॅकफुट वरती गेले आणि त्यानंतर पॉईंटच्या दिशेने हा फटका केला गेल्यानंतर क्षेत्ररक्षण दमदार झालं आणि त्यानंतर अडचणीमध्ये वाढ झाली सागरच्या. सागर माघारी परतले. जे सागर थोडस स्ट्रगल करताना दिसत होते आणि ते सागर इथे मात्र माघारी परतले. ड्रोनच्या साह्याने पूर्णपणे या ग्राउंडचं जे आहे ते लाईव्ह प्रेक्षेपण जे आहे ते केलं जात आहे. हो, चांगला चेंडू आहे. टॅप केलाय समोरच्या दिशेने. बॅक टू द बॉलर फटका केल्यानंतर इथे मात्र जर पाहायला गेलं तर एक धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जर पाहायला गेली तर 25 दफकावरती थोडस जर पाहायला गेलं तर गोलंदाजांनी वर्चस्व राखलं या स्पर्धेमध्ये. रोहित खांडेकर असतील, त्याचबरोबर समीर शेख असतील, सारे युवा खेळाडू आहेत त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. या चेंडूवरती फटका तर चांगला केला गेलाय. गॅपमध्ये फटका आहे आणि त्यानंतर 4 धावांची मोहर आहे. धीरज मगदूमच्या बॅटमधून इथे मात्र वार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. जाणव विना रंगत नाही आणि एमके डान्सिंग अंपायर शिवाय देखील रंगत नाहीये या स्पर्धेला. नक्कीच डान्सिंग अंपायर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या मित्रांनो. नक्कीच जर आपल्या खिशातून मनीबाई निघाले तर नक्कीच अजून जोरदार डान्स. गौतमीला पण पाठी काढतील एवढा डान्स भारी यांचा. फक्त मनीबाई हवा आपल्याकडे. गौतमीवरती उधळणारे भरपूर जण भेटतील परंतु एमके यांच्यावरती उधळणारे कमी भेटतील. एमके यांच्यावरती पैशांची बरसात केली तर नक्कीच येथे गौतमी पाटीलला देखील मागे काढतील. हो, चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. वेग आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. संकेत आलेत आणि संकेतने इशारा दिलाय धोक्याचा. सॉरी, संदेश आलेत आणि संदेशने इथे पत्र धोक्याचा संदेश दिलाय. हो, चांगला चेंडू आहे आणि उर्वरित कामगिरी नक्कीच पूर्ण केली जाते. अमोल बोधने यांच्या माध्यमातून फलंदाज ओल्ड आउट. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. इथे धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 29 5 गड्यांच्या मोबदल्यावरती 29 दफकावरती पूर्णपणे शिकंजा किसला. अपोजिट संघाला आपल्या जाळ्यामध्ये जकरून ठेवला गेला आणि हे जाळ जर तोडायचं असेल तर आपल्याला इथे मात्र कुठेतरी धडपड करावी लागेल आणि ती धडपड इथे मात्र धीरज मगदूमच्या साथीला योगेश देखील करताना दिसतील. योगेश इथे मात्र मैदानात आतमध्ये दाखल झाले. 7वं षटक प्रगतीपथावरती आहे. 8 षटकांचा सामना 29 बनवल्या गेल्यात. लोअर स्कोरिंग मॅच इथे मात्र पाहायला भेटते आहे. याआधी देखील आपण लोअर स्कोरिंगची मॅच पाहिली आहे.
7 षटकामध्ये फक्त 35 धावा बनवल्या गेल्या होत्या. सॉरी 6 षटकामध्ये 35 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि त्या 35 धावा रोखल्या गेल्या आणि एक किमया याच संघाने म्हणजे जनसेवा स्पोर्ट्स संघाने नाकारली होती. ओहो काय टाकला चेंडू, अप्रतिम वेग आहे या चेंडूवरती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज योगेश माघारी परतलेत. काही गरज नव्हती इथे मात्र या रनआउटची, परंतु कुठेतरी धीरजने स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि म्हणूनच इथे मात्र योगेश बॅट टू द पेव्हिलियन. अजून एक फलंदाज आपली संघाची साथ सोडताना दिसतोय. धावसंख्या 29. जावं 6 गण्याच्या मोबाईलवरती धीरजने जबाबदारी घेतल्या. इथे मात्र मोठा फटका खेळला जरूर गेलाय, परंतु हा फटका किती धावा देऊन जाईल हे देखील पाहावं लागेल. टिकलर झोन मध्ये म्हणजेच 2 धावा म्हणजेच धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 31 धावा त्या फटकामध्ये. डीजे मास्टर आपल्यालाच यांना तुमच्या तालावरती नाचवायचंय. धावसंख्या जर पाहायला गेले तर 31 धावा त्या फटकामध्ये. 6 गड्याच्या मोबाईलवरती 31 धावा. धीरज स्ट्राईक वरती आणि फ्रॉम पुनाळ, परंतु या खेळाडूने देखील रोखलंय संदेशने. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये 4 धावा 1 विकेट. अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली आहे. 7 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 7 षटकामध्ये षटक संपलंय ना, षटक संपलंय. एक चेंडू आहे पहिला डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, परत रनआउट, परत 2 धावा आणि आताचा डॉट चेंडू. म्हणजेच षटक इथे मात्र संपुष्टात आलंय. षटकाची सांगता झाली आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावा बनवल्या गेल्या आहेत 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यावरती. इझी कडून आपल्याला पोहून इथे आपल्याला किनारा गाठायचा. या चेंडूवरती फटका तर चांगला केलाय, कॅप्टनने फटका आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. इथे आहे लखन, एकदा लखनसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. एम के डान्सिंग अंपायर
नक्कीच आता त्यांची पाहिली आहेत अप्रतिम. अनिल कुमारला देखील जर पाहायला गेलं तर लाजवेल असा डान्स इथे मात्र पाहायला भेटला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 धावा फलकामध्ये लागल्या जात आहेत. इथे मास्टर थोडीशी गाणी जी आहेत ती उडती गाणी लावायची आहे आपण. ओहो पाहायला गेलं तर दूरवरून फटका केलाय आणि नतीजा पहा काय आलाय. या चेंडूवरती धीरजला जावं लागेल, परतावं लागेल. बॅक टू द पेव्हलियन. सॉरी माफ करा, संदीपला जावं लागेल. पस्तीस धावा फलकावरती लागले जातात. फक्त 35 धावा फलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यावरती 35 धावा. दैनीय अवस्था. जनसेवा स्पोर्ट्स सागर दादा वरपे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ, जनसेवा संघ अप्रतिम कामगिरी करताना दिसलाय. या स्पर्धेचे जर पाहायला गेलं तर ओनर देखील आहेत सागर दादा, ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही महा KPL ची स्पर्धा जी आहे ती आयोजन केले गेले आहे. ओहो नक्कीच हा चेंडू जर पाहायला गेला तर शप्पल लावून खेळला गेला आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे धावा केला गेला. एक रिव्ह्यू असणार आहे दोन्ही संघासाठी आणि इथे मात्र एक रिव्ह्यू घेतलाय धीरजने. तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र अपील केले जाते. वाईट नाहीये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच एक रिव्ह्यू जो होता तो देखील गमावला इथे मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमने. या चेंडूवरती नेताव चेंडूची सांगता पाहायला भेटी आहे. नेताव चेंडू आलाय म्हणजे जाऊ संख्या जैसे ती स्थितीमध्ये पाहायला भेटी आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 35 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. 35 धावा याच धावसंख्येने इतिहास रचला होता आणि तो इतिहास या मॅच मध्ये देखील रचला जाईल का हे देखील पाहायचं आहे. हा इतिहास याच संघाने म्हणजे जनसेवा संघाने रचला होता परत स्पोर्टच्या विरोधात. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न. रणनीती चांगली होती गोलंदाजी, कारण का फलंदाजाला इथे मात्र जर जखून ठेवायचं आहे तर त्याच्या बॉडीपासून थोडंसं चेंडू लांब ठेवणं गरजेचं होतं आणि तीच रणनीती वापरली गेली शेवटच्या चेंडूवरती. आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आणि या पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या आहेत
9 गड्यांच्या मोबदल्यावरती 36 धावा 37 धावांचं माफक आव्हान पाहायचं यात 37 धावा दुसऱ्या इनिंग मध्ये रोखल्या जातील का? होय. हा तेच 34-35. होय. हो चांगला फटका केलाय सुरेख फटका आहे गॅप मध्ये फटका आहे आणि त्यानंतर समीर सागरने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावा फटकावली ही मॅच एकेरी दुहेरी धावा काढून देखील बनवली जाऊ शकते ही बाब लक्षात घेता इथे मात्र एकेरी दुहेरी धावांवरती भर दिलाय नक्कीच हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल मिस्टर एक्स्ट्रा खूपच बाहेरचा चेंडू आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या धाव फलकावरती लागले जाते धावसंख्येचा जर विचार केला तर 6 धावा धाव फलकावरती समीर खान नक्कीच या खेळाडूने इम्प्रेस केलंय प्रेक्षकांना चांगली कामगिरी वय वर्ष फक्त 18 आणि या 18 वर्षामध्ये या खेळाडूचा जर खेळ आत्ताच्या जर लेवलला जर पाहायला गेला तर अप्रतिम आहे तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सुपरस्टार होतील या शंका नाही आहे या चेंडूवरती सफल झाले त्यानंतर फटका बसलाय चेंडू जर पाहायला गेला तर नो मॅच लँड मध्ये सेफ झोन मध्ये फटका आणि त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये रोहित खांडेकर जर पाहायला गेलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट जे आहे ते खेळताना दिसत आहेत यानंतर आपल्याला नक्कीच फायनलच्या मॅचच्या आधी एक एक्झिबिशन मॅच देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यामध्ये आपल्याला याच कोतोली भागाचा थरार जो आहे तो आपल्याला जरूर पाहायला भेटणार आहे एक्झिबिशन मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर ओल्ड कोतोलीच्या विरोधात यंग कोतोली आपल्याला जरूर पाहायला भेटेल आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर तिसऱ्या पंचांकडे धावा घेतल्या संपाच्या पाठी जाऊन हा फटका केलाय काय हे देखील पाहावं लागेल नाही आत आहेत धावा आहेत 7 धावा फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 30 धावांची गरज असेल 30 धावा अजून देखील बनवायच्या आहेत 43 चेंडू आणि 30 धावा समीकरण सोपं आहे कारण का चेंडू जास्त आहेत धावा इथे मात्र कमी आहे धावाची पुंजी इथे मात्र कमी आहे तरी देखील लढावं लागेल अर्जित सोळसे आणि कंपनीला ओहो काय फटका केलाय यासाठी ओळखला जातो हा छोटा पॅकेट बडा धमाका नाव आहे सचिन देशमुख थोडस मनी बाय देखील येऊन दे खिशातून मनी बाय जर आला तर नक्कीच गौतमी पाटीलला लाचवतील धावसंख्या जर पाहायला गेली तर
सुशील आले गोलंदाजी ट्रॅक वरती आणि नंतर तेच तर तिकड मारा रोहित खांडेकरच्या विरोधात अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते. लेग बायच्या स्वरूपामध्ये इथे मात्र धावा सतत इथे मात्र मॅच पाहायला भेटते. नक्कीच महा KPL चा थरार जरूर आपल्याला पाहायला भेटतोय. 41 चेंडू आहेत आणि या 41 चेंडू मध्ये करायचे आहेत अजून देखील 25 धावा. 41 चेंडू 25 धावा. सुशीला गायकवाड मॅन फ्रॉम आरे स्पोर्ट्स आरे हा त्यांचा घरचा संघ आणि त्या संघामध्ये चांगली कामगिरी. ओहो चेंडू जर पाहायला गेला तर सुरेख फटका केला गॅप मध्ये फटका आणि त्यानंतर चेंडू तर सीमारेषा पार चौकार 4 धावा. सोळा धावा फटकावरती लागल्या जात. 16 धावा फटकावरती लागल्या जाते. नक्कीच सुशील गायकवाडला धावा ज्या आहेत त्या थांबाव्या लागतील. का ही मॅच महत्वाची आहे. सेमीफायनलची मॅच आहे आणि धावांची पुंजी आपल्याकडे कमी आहे. ओहो दिमागतीचा चेंडू आणि त्यानंतर या चेंडूवरती फक्त ट्राय केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला भेटते. तोपर्यंत इकडे धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला होता या आधीच्या चेंडूवरती आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर अघाताने खेळून काढले सचिन देशमुख. नक्कीच मॅन फ्रॉम करण्याचा हा युवा खेळाडू या वर्षीच्या अंगामध्ये चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गजानन गुरव यांच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू जो आहे तो नक्कीच चमकदार कामगिरी करताना दिसतोय. ओहो काय चेंडू टाकलाय रोहित खांडेकर आणि या रोहित खांडेकरला जर पाहायला गेलं तर या चेंडूने चकवलंय चकवा दिलाय. त्यानंतर बाईकच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव. अठरा धावा फलकावरती समीकरण आता मात्र सोपं आहे. रिक्वायर रन रेट जर पाहायला गेलं तर 3चा आहे म्हणजे आव्हान सोपं आहे. करंट रन रेट हा रिक्वायर रन रेट पेक्षा खूपच जास्त आहे. करंट रन रेटचा जर विचार केला तर 10.80 आणि रिक्वायर रन रेट फक्त 3चा आहे. ओहो चांगला चेंडू इथे उतर पाहायला भेटलाय. चेंडूला वळण दिलंय आणि त्यानंतर सचिनला रोखलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. दमकम दाखवावं लागेल या मॅच मध्ये. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा सचिन देशमुखच्या बॅटमधून आल्यात. एक चौकार जरूर पाहायला भेटला. ओहो लोअर फुलटॉस आणि त्या चेंडूवरती कार्पेटच्या साह्याने फटका केला गेलाय. चांगला फटका आलाय आणि त्यानंतर धावसंख्या जी आहे ती नक्कीच 19च्या घरामध्ये 19 धावा 2 षटकाची सांगता आणि 19 धावा फलकावरती. ठीक आहे. नक्कीच धावसंख्येचा जर विचार केला तर 2 षटकामध्ये बनवले गेले 19 धावा. म्हणजे इथून पुढे जर पाहायला गेला तर गणित सोपं आहे. धावांचं गणित सोपं आहे. जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेला तर येणाऱ्या 36 चेंडूमध्ये बनवायचे 18 धावा. म्हणजेच जर पाहायला गेला तर धावा ज्या आहेत त्या इथे मात्र कमी बनवायच्या. चेंडू जास्त आहेत. 36 चेंडूमध्ये 18 धावा समीकरण सोपं आहे. 3 षटकारांनी ही मॅच फिनिश करू शकतात. पाहिजे हे 3 षटकार येतील का
तर 3 षटकार जर लगावले गेले तर नक्कीच ही मॅच फिनिश होऊ शकते आणि ती क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये या मॅचला 3 चेंडूमध्ये संपवण्याची. रोहित खांडेकर आणि त्याचबरोबर सचिन देशमुख एका बाजूला गेला तर मॅन फ्रॉम चिंचवड, तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेला तर मॅन फ्रॉम कळंबा. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा समीर खान. हो हो हो, चांगला चेंडू टाकला गेलाय. समीर खान नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर करता दिसत आहेत. अप्रतिम गोलंदाजी. मॅचचा रिझल्ट काही येऊ द्या, परंतु या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या खेळाडूची जर पाहायला गेले तर किंमत जरूर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. आपली किंमत आपल्या कर्तृत्वाने इथे वाढवायची असते आणि ती कर्तृत्व दाखवले जात आहे समीर खानच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम सरनोबतवाडी. हो हो, काय चेंडू टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो, टाळे देखील होऊन जात्या. गोलंदाजी चांगली होती, परंतु पंतांचा इशारा हा मिस्टर एक्स्ट्रा झालाय. पंचांनी तिसऱ्या पंतांकडे इथे मात्र धावा घेतलाय. पाहिजे या चेंडूवरती काय घडले आणि काय बिघडले देखील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आहे. नक्कीच चांगला इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय समीर खानने. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे समीर खानच्या माध्यमातून. नक्कीच पंचांनी आपला जो निर्णय आहे तो बदललाय, ते समीकरण बदलले. निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय, म्हणजे धावसंख्या सध्याच्या घडीला सावधान स्थितीमध्ये म्हणजेच 19 धावा धापकावधी लगावले जात आहेत. म्हणजेच 34 मध्ये अजून देखील 18 बनवायचे. लक्ष 2 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकले गेले आहेत. फुलटॉस आहे, फुलटॉस नक्कीच आहे या चेंडूवरती. फटका तर चांगला केला गेलाय. रिझर मध्ये इथे मात्र फटका केल्यानंतर एक धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येत जर पाहायला गेली तर 20 धावा फटकावरती. बॅटची हलकीशी गाडा आणि त्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे ट्रॅव्हल होताना दिसतोय. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एकेरी धाव हे कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावा हे इम्पॉर्टंट आहेत या मॅच जिंकण्यासाठी आणि या मॅचला लवकर फिनिश करायचं आहे आणि याच उद्देशाने इथे जर पाहायला गेलं तर बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाजी कुठेतरी चांगली होती. तर धावसंख्या जर टोटल 50-60 पर्यंत असतं तर कुठेतरी या मॅच मध्ये थोडस 20 जरूर पाहायला मिळालं असतं, कारण की गोलंदाजी ही दोन्ही संघाच्या बाजूने जरा चांगली झाली आहे. हो हो, चांगला चेंडू पाहायला भेटतोय. समीर खानचं कौतुक करावं लागेल. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे. धावांची पुंजी कमी आहे तरी देखील जर पाहायला गेलं तर धावा रोखल्या जात आहेत. अप्रतिम गोलंदाजी. ओहो, फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न प्रयत्न फसला आहे, परंतु चेंडू नो मॅच लँड मध्ये. पाकपड पहिले रिझर मध्ये हा फटका खेळल्यानंतर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. म्हणजे धावसंख्या जर पाहायला गेली तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा फटकावरती. 23 धावा फटकावरती लागलेत, म्हणजेच 30 मध्ये अजून देखील 14 धावांची गरज आहे. 30 चेंडू 14 धावा. 30 चेंडूमध्ये अजून देखील 14 धावांची गरज आहे. 30 चेंडू 14 धावा. आपण पाहतोय एका बाजूला जनसेवा स्पोर्ट्स कोथोली संघ, तर दुसऱ्या बाजूला एसडी पाटील स्पोर्ट्स कोथोली संघ. एसडी पाटील स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तर सुभाष पाटील सर यांचा यांच्या मालकीचा संघ आहे. नेहरू विद्या मंदिर कोथोली.
शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम पाहतात आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग आपला घेतलाय आणि त्यानंतर त्यांचा संघ टॉप 4 मध्ये जागा निश्चित करताना दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जनसेवा स्पोर्ट्स कोतोली संघ आणि या स्पर्धेचे महाकेपीएचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते असा ज्यांनी ठसा उमटवलाय ते म्हणजे सागरदादा वरपे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ म्हणजे जनसेवा स्पोर्ट्स कोथुलीचा संघ आणि चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. प्रत्येक संघाला इथे मात्र तो बी पछाड देते मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झाले होते आणि सेमीफायनल मधून फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आता मात्र त्यांना 30 चेंडूमध्ये 14 धावा ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत. 30 चेंडूमध्ये 14 धावा, 23 इथे मात्र बनवलेत, 14 अजून देखील बनवायचे आहेत. फुलटॉस आहे त्यानंतर इथे मात्र पाहायला गेलं तर योगेशच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. योगेश जर पाहायला गेलं तर याच कोदोनी गावाला विरोध करणारा खेळाडू आहे. चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगले बॅटर देखील आहेत. त्यांना इथे कुठेतरी वरच्या स्थानी प्रमोट करणं गरजेचं होतं. योगेशला या मैदानाचा अंदाज जरूर आहे. ओहो पंच दिशेने फटका खेळला गेला आणि त्यानंतर या स्पर्धेतील अजून एक सर्वोत्तम कॅच घेतली गेली. मित्रांनो या कॅच साठी 2 जण आहे उद्या. कोणी झालं तो सुनील पाटील त्यांनीच याच्या डिप्लाय मॅन फ्रॉम कोतोली. थँक्यू डीजे. नक्कीच सुनील पाटील मॅन फ्रॉम कोतोली यांनी हा जेल टिपला गेलाय. अप्रतिम जेल इथे पत्र पाहायला भेटलाय आणि आज हा जेल पुन्हा एकदा व्हायरल होणार. आपल्याला या स्पर्धेमध्ये 2 कोतोलीचे सर्वोत्तम क्षेत्ररक्षक मिळाले. पहिल्या दिवशी जर पाहायला गेलं तर सौरभ पाटीलने देखील अप्रतिम जेल टिपला गेला आणि आज अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये अप्रतिम जेल इथे पत्र पाहायला भेटलाय. कमालीचा जेल आणि या कमालीच्या जेल वरती 500 रुपयाची इनामी राशी इथे मात्र जिंकली आहे. विशालजी लवटे सर यांनी इनामी राशी दिली 500 रुपये. अप्रतिम या जेलसाठी मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. काय जेल टिपलाय. ती 20 धावा बनवले गेलेत म्हणजेच अजून देखील 28 मध्ये बनवायचे आहेत 14. 28 चेंडू 14 धावा समीकरण सोपं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली येतात. न्यू बॅटर आहे मित्र मुकेश. ओहो चांगला चेंडू आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकीर धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. थोडस चेंडू पडल्यानंतर थोडस हलकासा राईस सुद्धा दिसला, थोडस उशीर घेताना दिसला आणि त्यानंतर एकीर धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. संख्येचा जर विचार केला तर 24 धावा धावपकावरती 27 मध्ये आता मात्र 13 धावांची गरज आहे. 27 चेंडू 13 धावा अजून देखील बनवायचे. कोणी ज्या ट्रॅक वरती आपण पाहतोय ते म्हणजेच प्रवीणला. ओहो फटका चांगला केलाय, फटका फसलाय देखील. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली परंतु क्षेत्ररक्षक थोडस दूर राहिले चेंडू पासून आणि त्यानंतर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. मुकेश आणि सचिन देशमुख या दोन्ही खेळाडूंना जर पाहायला गेला तर विजय पूर्ण करावा लागेल. विजय सोपा आहे परंतु इथून पुढे पडझड रोखावी लागेल. कारण का क्रिकेट आहे आणि हा क्रिकेट हा कोणत्याही क्षणी इथे मात्र आपला जे आहे तर रंग बदलणारा खेळ म्हणून ओळखला जातो. ओहो अप्रतिम टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग आहे. ढगात लाइटिंग लागून गेले आहे. या चेंडूला पाठवलंय सरळ सीमाच्या बाहेर 6 धावांसाठी. तिथे
थँक्यू डीजे. नक्कीच डीजे मास्टर थोडीशी उडती गाणी लावायची आहे. नवसंख्या जर पाहायला गेले तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 धावा त्या फलकावरती. नक्कीच काय फटका केलाय. ढगामध्ये लाइटिंग लावली गेली आहे. नक्कीच अप्रतिम फटका केला गेला. नाही आम्ही बघ काय की ऑलरेडी आणि याचबरोबर इथे मात्र सचिन देशमुखच्या बॅटमधून विजय षटकार आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. आता मात्र जनसेवा स्पोर्ट्स कोथुली संघाने दोन्ही संघ अप्रतिम कामगिरी. क्रॉस झालं नसतं, क्रॉसचा एक तुम्ही चेक केला माहिती आहे का? तुम्हाला कळालं नाही. आम्हाला ह्याच्यात आम्ही लगेच आम्हाला इथून बघायला म्हणलं आजीच लागल्या.